नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024. तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता. तर 27 जुलैला जे आहे आज नागपूर जिल्ह्याचा ग्राउंड होता. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलेले? नागपूर जिल्ह्याचा आज ग्राउंड होता 27 जुलैला. तर आज भरती कशा प्रकारे झाली तर या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालेला आहे. तर या विद्यार्थ्यांची जे ग्राउंडची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांच्याजवळून जे जाणून घेणार आहे की एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे, एका बॅचमधून किती मुलांना घेतल्या जात आहे, एक्सिलेंटचे किती मुलं घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपचे किती घेत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग काय दिलं जात आहे, एक्सिलेंटसाठी टायमिंग किती दिलं जात आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग दिलं जात आहे आणि मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर अगोदरच्या भरतीमध्ये आणि मागच्या वर्षीच्या भरतीमध्ये आणि या वर्षीच्या भरतीमध्ये काय काय चेंजेस पाहायला भेटणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आज जे या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर यांचा संपूर्ण अनुभव तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपालांकडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुमचं नाव काय? देवेंद्र राऊत. आणि तुमचा जो जिल्हा आहे नागपूर. तर आज जे नागपूर जिल्ह्याची त्या ठिकाणी ग्राउंड होती. तर मागच्या वर्षी काय होतं की मागच्या वर्षीची जी अग्निवीर आर्मी रॅली भरती होती तर त्यामध्ये काय होतं की सर्वात अगोदर जे आहे त्या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे, नंतर त्या ठिकाणी उंची मोजलं जात आहे. तर यावर्षी काय काय चेंजेस आहे? यावर्षी हाईट पहिले मोजत आहे, त्यानंतर मग तिथं बारकोड वगैरे. तर ह्यावर्षी काय की ह्यावर्षी थोडा चेंजेस करण्यात आला आहे की ह्यावर्षी जे सर्वात अगोदर ते हाईट मोजत आहे आणि हाईटमध्ये सुद्धा मुलं बाहेर होत आहे. काय हाईटमध्ये बाहेर होत आहे पण त्याची रनिंग होत आहे. तर पहा, हाईटमध्ये मुलं या ठिकाणी बाहेर होता, हाईटमध्ये सर्वात अगोदर मुलं कटत आहे आणि त्यांचा सुद्धा ग्राउंड होत आहे सगळ्यात शेवट. तर सगळ्यात शेवट त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होत आहे जे विद्यार्थी हाईटमध्ये कटले त्यांचं. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वात अगोदर या ठिकाणी उंची या ठिकाणी मोजल्या जात आहे, एक लक्षात ठेवा. आणि तुम्ही या ठिकाणी जेव्हा ग्राउंडच्या अंदर एंट्रीचा जो टाईम होता तर तो किती वाजता तुम्ही या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर गेले होते जेव्हा एंट्री झाली होती? मी सगळ्यात आखरी 12:15 जे म्हणजे रिपोर्टिंग टाइम होता म्हणजे 12 वाजता तेव्हा पण घेतलं 12 वाजता. तर हे जे 12 पहिलं बी घेतलं होतं म्हणजे 11 वाजतापासून घेतलं. तर तुम्ही या ठिकाणी म्हणजे किती वाजता गेटच्या अंदर या ठिकाणी गेले? मी 12 वाजता गेलो. तर हे जे 12 वाजता या ठिकाणी गेटच्या अंदर गेले आणि तुमचं ग्राउंड या ठिकाणी किती वाजेपर्यंत म्हणजे 1600 मीटर रनिंगला किती वाजता सुरुवात या ठिकाणी झाली? आता कम से कम 2:30 वाजता. अडीच 3 वाजले. तर पहा, या ठिकाणी जे म्हणजे 3 वाजता समजा तर रातचे या ठिकाणी 3 वाजलेले आहे. तर हे जे थोडे लेट गेले होते 12 वाजता हे गेले होते. तर यांचं जे ग्राउंड आहे म्हणजे हे 3 वाजता जे बाहेर आलेले आहे. ठीक आहे. तर आता जो टाईम झाला 3:11 या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जेवढ्या लवकर या ठिकाणी जाणार आहे तेवढ्या लवकर ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड होणार आहे आणि तुम्ही जेवढे या ठिकाणी लेट जाणार आहे तेवढं त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ग्राउंड लेट होणार आहे. तर आज जे पाऊस वगैरे चालू होता यारो नागपूर आर्मी रॅली भरती या ठिकाणी, त्यामुळे जे विद्यार्थ्यांना आज थोडं लेट घेतलं त्यांच्या हिशोबाने. ठीक आहे. आणि सर्वात अगोदर 12 वाजता जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होती तर त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केलं जात आहे? आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड आणि आपले ॲडमिट कार्ड. आणि नोटरी वगैरे चेक नाही केलं जात आहे? तर पहा, जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होते तर त्या ठिकाणी आधार कार्ड त्याचबरोबर हॉल तिकीट आणि फोटो वगैरे आहे ना, तर ह्या 2 डॉक्युमेंटवरच मुलांना गेटच्या अंदर एंट्री या ठिकाणी दिल्या जात आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला वरतं 2च डॉक्युमेंट ठेवायचे, बाकी सर्व तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट झेरॉक्स आपल्या बॅगेमध्ये ठेवायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही गेटच्या अंदर गेले त्यानंतर जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फक्त बसून ठेवलं 12 वाजतापासून. ठीक आहे. आणि त्यानंतर सर्वात अगोदर जेव्हा प्रोसेस चालू झाली 12-1 वाजतापासून तर सर्वात आधी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे आणि सर्वात आधी हाईट घेतलं. सगळ्या अगोदर जे हाईट घेतलं जात आहे, हाईट घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे. ठीक आहे. तर हे प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या बॅचमध्ये किती मुलं टोटल या ठिकाणी सोडले तर यांची जी बॅच होती सर्वात शेवटची तर 5वी बॅच यांची होती. 5वी बॅच होती. तर 5व्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये किती मुलं त्यांनी सोडले तर 67 मुलं या ठिकाणी त्यांनी सोडले. आणि 67 पैकी त्या रनिंग ज्या विद्यार्थ्यांनी काढली तर ॲक्सिलेंटचे किती मुलं त्या ठिकाणी होते? ॲक्सिलेंटचे 11 घेतले. ॲक्सिलेंटचे 11 विद्यार्थी त्या ठिकाणी होते आणि सेकंड ग्रुपचे 13 आणि सेकंड ग्रुपचे 13 मुलं घेतले. म्हणजे जवळपास या ठिकाणी 24 मुलं या ठिकाणी घेतले. एका बॅचला 63 मुलं त्यांनी सोडले. तुमच्या शेवटची बॅच होती बॅच नंबर 5ची. तर या ठिकाणी 63 मुलं सोडले आणि 63 पैकी या ठिकाणी 24 मुलं या ठिकाणी घेतले गेले. ठीक आहे. आणि ॲक्सिलेंटचा या ठिकाणी टायमिंग किती दिला होता त्या ठिकाणी? तरी पण सांगते तर म्हणजे LED स्क्रीन वगैरे लावली नाही.
तर या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की LED टायमर वगैरे आहे का त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी असं काही नाही, LED टायमर वगैरे काही आहे नाही त्या ठिकाणी. तर टायमिंग या ठिकाणी किती आलतात तुमच्या बॅचच्या तर इथं ॲक्सिलेंटचा? कारण मी टॉप 30 मध्ये होतो. हां टॉप 30 मध्ये. तर आखरी म्हणजे म्हणजे कमी भेटला टाइम. म्हणजे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत यांच्या ग्रुपला या ठिकाणी टायमिंग भेटलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी एका बॅचला त्यांनी 63 मुले सोडले आणि 63 पैकी जे या ठिकाणी 24 मुलं घेतले, ॲक्सिलेंटचे 11 आणि बाकी सेकंड ग्रुपची त्या ठिकाणी 13 जण. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे या ठिकाणी ग्राउंड झालं आजचं. आणि या अगोदर काय की तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये किती मार्क्स पडले होते? जेव्हा सर्वात अगोदर अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये पेपर होता, तर तुम्हाला या ठिकाणी किती मार्क्स पडले होते पेपरमध्ये? मार्क्स वगैरे सांगत नाही, डायरेक्ट म्हणजे ते रोल नंबर येते. हां फक्त रोल म्हणजे नंबर. तरी किती प्रश्न बरोबर होते तुमचे? 50 पैकी 45 सोडवले होते. 45 सोडवले. कम से कम माझे 35च्या वरती होते. 35च्या वरती. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे 35च्या वरती होते, 40च्या वरती होते, ते विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड द्यासाठी आले. तर धन्यवाद तुमचा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरती आज झाली 27 जुलैला. ठीक आहे. तर नागपूर जिल्ह्याचाच आज ग्राउंड होतं फक्त, आणि उद्या दुसऱ्या जिल्ह्याचा या ठिकाणी ग्राउंड होणार. आणि जे विद्यार्थी उद्या ग्राउंड द्यायला येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकणार? काय त्यांना संदेश द्याल? मी त्यांना सांगू शकतो का ते लवकरात लवकर इथे यावे. कारण की आपला ग्राउंड लवकरात लवकर होते. बरोबर. हाईट वगैरेची काही टेन्शन नाही घ्यायची. हाईट कटत बी आहे तरी पण ग्राउंड भेटत आहे. तर सांगायचं जायचं एवढंच की बा तुम्ही या ठिकाणी जेवढ्या लवकर या ठिकाणी ग्राउंड पाशी जेवढ्या समोर तुम्ही या ठिकाणी रांगेमध्ये लागणार आहे तेवढ्या लवकर तुमचं ग्राउंड घेणार आहे. आणि सर्वात जास्त मुले सुद्धा या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर पहिल्या बॅचमध्ये सर्वात जास्त मुले घेतल्या जात आहे ना. पहिल्या बॅचमध्ये जवळपास 53-54 विद्यार्थी या ठिकाणी घेतले गेले होते. ठीक आहे. आणि प्रयत्न करायचा की 30च्या रेंजमध्ये राहायचं. 30च्या. तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो 27 जुलैला या ठिकाणी ग्राउंड झालं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांसाठी जे विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे. 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, 12वीचं मार्कशीट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, TC झालं, त्याचबरोबर बोनाफाईड झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर फोटो झालं, 24 फोटो त्या ठिकाणी लागत आहे, कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, त्याचबरोबर डोमेसियल लागत आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे. तर एवढे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे. प्रत्येक ओरिजिनल डॉक्युमेंट लागत आहे आणि झेरॉक्ससुद्धा या ठिकाणी लागत आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाच्या 2 झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर रनिंग काढल्या, ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांची त्या ठिकाणी लॉंग जम्प झालं, झिगझॅग झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्सचा या ठिकाणी होत आहे. आणि हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीचं या ठिकाणी चुका नाही करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि कोणत्या चुका तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही. कारण की आता ज्या पाऊस या ठिकाणी चालू आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीच्या वेळेस, तर तुम्हाला या ठिकाणी बुटावर धावायचा की पैदल धावायचा हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. माझा एक्सपिरियन्स मी सांगत आहे. बुटावर मी धावलो नाही, मी बिन बुटायचा धावलो. त्याच्या ह्याच्यानं मी पूर्ण 4 राऊंड मारले. जे बुटं घालून धावत होते तिथं म्हणजे ग्राउंडवर थोडं पाणी राहते तर ते उडते, त्याच्या कारण बुटवाले ते 1-2 राऊंड मारत होते फक्त. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की बा बुटानं जर धावलं तेवढंच जे आहे त्या ठिकाणी भारी त्या ठिकाणी जातं. बरोबर ना. भारी जातं जेव्हा बुटानं तुम्ही धावसान, कारण की ग्राउंड वला आहे की नाही त्यामुळे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही बिना बुटाचे धावसान तर त्या ठिकाणी 4 राऊंड ते रप मारून देणार आहे. ठीक आहे. तर हे त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ठीक आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.